श्री सिद्धेश्वर मंदिर तलावात अलीकडेच मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली। श्री सिद्धेश्वर तलावात अलीकडेच मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे। महापौर विनायक कोंड्याल, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। या पाहणीवेळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभाग अधीक्षक स्वप्नील सोलनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वॉटर सेफ्टी सल्लागार भूषण देशपांडे आदी उपस्थित होते। प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे। यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या। तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत सखोल रासायनिक आणि तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। अहवाल प्राप्त होताच आवश्यक ती अतिरिक्त कार्यवाही केली जाणार आहे। पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 8 एअरेटर कारंजे सुरू करण्यात आले आहेत। या एअरेशन प्रणालीमुळे पाण्यात हवा मिसळून विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसंच तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचं विघटन गतिमान करण्यासाठी आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी बायो रेमिडिएशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या उपाययोजनांमुळे तलावातील पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे। तलावातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने तपासली जाईल। आवश्यकतेनुसार अतिरिक्त एअरेशन यंत्रणा आणि तांत्रिक उपाययोजना करण्यात येतील। नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये आणि प्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की सिद्धेश्वर तलाव हे सोलापूर शहराचं श्रद्धास्थान आणि नैसर्गिक वैभव आहे। तलावातील जलचरांचं संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील।